श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेतच असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्हिलॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. 3 जून रोजी होणाऱ्या 3 जून रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला नेमकं काय करायचं काय नाही हे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वात मोठं म्हणजे अधिक ज्येष्ठ महिना असल्यामुळे अधिक महिना ज्येष्ठ महिन्यामधली संकष्टी असल्यामुळे खूप महत्त्व आहे या संकष्ट चतुर्थीला. त्यामुळे कोणत्या 3 गोष्टी करायच्या आहेत तर ते आपण 3 जून 2026 रोजी संकष्ट चतुर्थी येत आहे. तर त्या संकष्ट चतुर्थीला काय करायचे काय नाही करायचे, कोणते उपाय करायचे ते सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. चला तर मग गणपतीला अर्पण करा या 3 गोष्टी ज्याने तुमचे विघ्न दूर होण्याची मदत होणार. त्यामुळे ह्या पूर्ण न स्किप करता कोणत्या 3 गोष्टी आहेत त्या मान्यता आहे की त्या अर्पण केल्याने आपल्याला सुख समृद्धी मिळते तर ते पाहणार आहे. त्यामुळे न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओला सुरुवात करते. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अधिक मास महिना आहे त्यामुळे या संकष्ट चतुर्थीला खरंच खूप महत्त्व आहे. त्यामुळे 3 जून रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला हिंदू धर्मात खरंच खूप विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान गणेशांची मनोभावाने पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे आणि विघ्न दूर होतात असे मानले जाते. कारण अधिक मास महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी आल्यावर खरंच खूप मोठा योग मानला जातो. त्यामुळे या दिवशी तुम्ही नक्कीच या 3 खास गोष्टी नक्कीच अर्पण करा बाप्पांना. कारण बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पूजा दरम्यान या 3 खरंच खास गोष्टी नक्कीच अर्पण करा. तर कोणत्या त्या 3 गोष्टी आहेत ते पण तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे. चला तर मग कोणत्या त्या 3 गोष्टी आहेत जे आपल्याला बाप्पांना अर्पण करायच्यात गणेश चतुर्थीच्या दिवशी तर मी ते सांगणार आहे. सर्वप्रथम गणेशांना दुर्वा खरंच खूप प्रिय आहे. त्यामुळे ही एक महत्त्वाची गोष्ट अर्पण करायची आहे. ती म्हणजे पहिली म्हणजे दुर्वा का अर्पण कराव्या, कशासाठी आणि किती अर्पण कराव्या. तर दुर्वा ह्या गणपती बाप्पांना खरंच दुर्वा अत्यंत प्रिय आहेत. संकष्ट चतुर्थीला गणेशांना 21 दुर्वाची जुडी अर्पण करावी आणि 21 दुर्वाची जुडी ही लाल धाग्यात बांधून ती गणेशांना अर्पण केल्यावर खरंच खूप आशीर्वाद मिळतो. आणि अधिक मास असल्यामुळे ही एक गोष्ट तुम्ही नक्कीच गणेशांना अर्पण करा. कारण ही कुठं पण उपलब्ध असते. दुर्वा ह्या कोणाच्या पण म्हणजे कोणाला पण असं नाही की त्या भेटणार नाहीत अशा नाही. त्यामुळे 21 दुर्वाची एक जुडी नक्कीच तुम्ही गणेशांना अर्पण करू शकतात. तर नियम म्हणजे त्या दुर्वाचे नियम काय आहेत तर दुर्वा अर्पण करताना ओम गणेशाय नमः किंवा ओम गणपती बप्पा नमः किंवा ओम गणपते नमः या मंत्राचा जप करावा. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सुख समृद्धी नांदते. कारण दुर्वा अर्पण करताना या 2 मंत्राचा जप तुम्ही नक्कीच करा. ओम गणपते नमः आणि दुसरा ओम गणेशाय नमः आणि तिसरा ओम गणधीपयाय नमः या 3 गोष्टी 3 मंत्राचा जप नक्कीच करून तुम्ही दुर्वा अर्पण करू शकता. दुसरं म्हणजे मोदक कशाचे बनवायचे. दुसरी वस्तू ही की तुम्ही मोदक किंवा बुंदीचे लाडू अर्पण करू शकतात. कारण आता अधिक मास असल्यामुळे खूप महत्त्व असतं. मोदकामध्ये शक्य असल्यास तुम्ही पुरणाचे मोदक बनवा आणि बुंदीचे लाडू यांना गणेशांना खरंच खूप प्रिय असे आहेत. त्यामुळे ही दुसरी पण सहज उपलब्ध होऊ शकते आपल्या घरामध्ये. त्यामुळे 3 जून रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला तुम्ही मोदक किंवा बुंदीचे लाडू पण अर्पण करू शकतात गणेशांना. गणपती बाप्पांना खरंच मोदक प्रिय म्हटले जाते. कारण मोदक हे आनंदाचे प्रतीक मानले जाते. कारण मोदकांशिवाय संकष्ट चतुर्थी पूर्ण होत नाही. जे कोणी उपवास धरतात ते त्या दिवशी मोदक हे करावेच लागतात. नियम म्हणजे त्याचे नियम काय आहेत ते पण सांगणार आहे. संकष्टीला गणपतीला 21 मोदकाचा किंवा बुंदीचे लाडूचा नैवेद्य दाखवा. जर मोदक बनवणे शक्य नसेल तर तुम्ही गूळ खोबऱ्याचा नैवेद्य पण दाखवले तरी चालतं.
गूळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील चालतो. यामुळे बाप्पा लवकर प्रसन्न होऊन भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. त्यामुळे शक्य नसेल तर तुम्ही गूळ खोबऱ्याचा पण नैवेद्य दाखवू शकतात, कारण गणपतीला हे पण चालतं. चला तर मग आता तिसरा कोणती वस्तू आहे ती पण आपण जाणून घेऊ. तर तिसरी वस्तू ही आहे. तिसरी वस्तू म्हणजे लाल रंगाचे फूल, कारण लाल रंगाचे फूल गणेशांना खरंच खूप प्रिय असे आहे. लाल रंगाच्या फुलामध्ये विशेषतः जास्वंद हे गणेशांना खरंच अति प्रिय आहे. त्यामुळे गणपती बाप्पांना लाल रंग खूप प्रिय आहे. पूजेमध्ये ज्यांना जमेल त्यांनी जास्तीत जास्त जास्वंदाचेच फूल किंवा लाल रंगाचे गुलाब अर्पण करू शकतात. कारण लाल रंगाचे फूल जास्वंदाचे नसेल तर तुम्ही गुलाब किंवा कोणत्या बी लाल रंगाचे फूल गणेशांना अर्पण करू शकतात. तर त्यांचा नियम म्हणजे कशासाठी लाल रंग ह्याचा नियम चला तर सांगते. मग लाल फूल म्हणजे फूल अर्पण करताना ते बाप्पांच्या चरणी किंवा डोक्यावरच ठेवावे. लाल रंगाचे फूल जे बाप्पांच्या चरणी किंवा तुम्ही डोक्यावर ठेवू शकतात. लाल रंगाचे फूल अर्पण केल्याने कुंडलीतला मंगल दोष शांत होतो आणि कामातील अडथळे दूर होतात. त्यामुळे लाल रंगाचे फूल वाहिल्याने तुमच्या कुंडलीतला मंगल दोष शांत होतो आणि कामातील अडथळे पण दूर होतात. अशा प्रकारे मी हे तिन्ही नियम सांगितले आहेत. तुम्हाला तिन्ही वस्तू कोणत्या कोणत्या आहेत ते पण सांगितले आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यामुळे संकष्टी चतुर्थीचे व्रत हे चंद्रोदयाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे रात्री चंद्राला अर्धा दिसल्यानंतरच आपले व्रत सोडावे. चंद्र दिसल्याच्या नंतरच तुम्ही हा तुमचा उपवास सुरू शकता. अशा प्रकारे मी तिन्ही वस्तू सांगितल्या आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. स्वस्त रहा, मस्त रहा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. श्री गणेशाय नमः.